नमस्कार, मैं हूं आपके साथ पूर्वी राय और आप देख रहे हैं दबंग इंडिया 24 न्यूज। महाराष्ट्र राज्य के महसूल कर्मचारी यूनियन का काम बंद आंदोलन दिनांक 15 जुलाई 2024 से राज्य के महसूल विभाग का बेमुदत आंदोलन पर अब तक कोई भी विकल्प नहीं निकला, जिसके चलते सामान्य जनता को परेशानी का सामना करना पड़ रहा है। वहीं अमरावती जिले के अचलपुर तहसील महसूल विभाग के कर्मचारी आंदोलन में शामिल हैं। इस संदर्भ में हमारे दबंग इंडिया 24 न्यूज अमरावती संवाददाता ने आंदोलनकर्ता कर्मचारी से की खास बातचीत। साहेब, जवळपास 15 तारखेपासून सर्व कर्मचाऱ्याच्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा कनिष्ठ जे लिपिकांचा जो संप चालू आहे, या संदर्भात काय मागण्या आहे तुमच्या? महसूल विभागाचा जो संप सुरू आहे गेल्या 15 तारखेपासून 15 जुलैपासून, ते केवळ लिपिकाचा नाही तर लिपिक, अव्वल कारकून, त्याच्यानंतर शिपाई, वाहन चालक हे सुद्धा आमच्या संपात सामील आहे। आणि गेल्या कितीतरी दिवसापासून, महिन्यापासून, वर्षापासून आमच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्या मागण्यांचा आम्ही सातत्याने पाठपुरावा केला। शासन दरबारी आमच्या मागण्या आम्ही रेटल्या, निवेदनं दिली, सांगितली, वारंवार चर्चा केला, परंतु आमच्या मागण्याकडे शासनानं लक्षच दिलं नाही। म्हणून आम्ही टप्प्याटप्प्यानं पूर्वी काळ्या फिती लावून मधल्या सुटीत, त्याच्यानंतर असे आंदोलनाचे विविध टप्पे आणि गेल्या 15 तारखेपासून आम्ही हे बेमुदत संपाचं हत्यार उपसलेलं आहे। आमचा जो दांगड समितीचा जो अहवाल आहे, ज्या शिफारसी आहे, दांगड समितीने ज्या शिफारसी लागू केला, जो आकृतीबंध दांगड समितीनं मांडला होता, तो शासनाने मंजूर करावा आणि तो लागू करावा, ही आमची प्राधान्यानं प्रकर्षानं मागणी आहे। सोबतच जे शासनाचे धोरण ध्येयधोरणानुसार त्या पश्चिम महाराष्ट्र आणि औरंगाबाद विभाग इकडे जे अव्वल कारकुनातून मंडळ अधिकाऱ्यातून अव्वल कारकुन ही जी जेणेकरून या दोन्ही संवर्गाचे लोक नायब तहसीलदार बनतात, तर त्यांना फील्डवरचाही अनुभव असावा आणि मंडळ अधिकाऱ्यांना कार्यालयातला अनुभव असावा, आणि ज्यामुळे तो नायब तहसीलदार प्रमोटेड नायब तहसीलदार झाल्यावर अधिक सक्षम आणि कामाचं गतिमान पद्धतीनं कामकाज करेल। या पद्धतीनं ह्या अदलाबदल आवश्यक आहे, परंतु तो अदलाबदल काही होऊनच नाही राहिला। ज्या काही आमचे कर्मचारी जे काही नायब तहसीलदार होतात, नंतर ते फील्डवरच्या अडचणी येतात आणि कामकाजाला त्याला थोडीशी अडचणी येते। यासोबत इतरही आमच्या काही मागण्या आहेत, शासन त्याकडे लक्ष द्यावं यासाठी आम्ही 15 तारखेपासून बसलो आणि निश्चितच आज मंत्रालयात आमचे संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि शासनाचे प्रशासनातील अधिकारी यांची जी बैठक होणार आहे आणि त्याच्यातून सकारात्मक तोडगा निघेल आणि आमच्या मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा व्यक्त करून या संपादरम्यान जे विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, संजय गांधीचे काही विविध असे लाभार्थी असतील, यांना जो काही त्रास झाला त्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। आणि आम्हीसुद्धा शेतकऱ्याची मुलं आहोत, आम्हीसुद्धा बेरोजगाराचा भाऊ आहोत, आम्ही म्हणजे त्या कुटुंबातलेच आहोत, त्या परिस्थितीतलेच आहोत, म्हणून आम्हाला त्यांची जाण आहे आणि होत असलेल्या त्रासाबद्दल आम्हीसुद्धा त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करावं हे असं मी इथं मागणी करतो आणि थांबतो। धन्यवाद।